नमस्कार, मी लीना. पावसाचे दिवस आहेत आणि बाजारामध्ये भरपूर कणसं आलेली आहे. तर आज आपण बनवतोय एक चटपटा मका. लहान मुलांना हे अतिशय आवडेल, इवन आपल्यालाही आवडेल. कसं करायचं चला बघूया. मका घ्यायचा आहे. त्याचं हे जे वरचं आहे ते कवर फक्त असं सोलायचं आहे आणि आतल्या कणसाचे तुकडे करून घ्यायचे. तर तसे मी तुकडे करून घेतले होते आणि ते कुकरला लावून 3 शिट्या घेतलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही इथे बघू शकता. उकडून घ्यायचे थोडक्यात. पाण्यामध्ये मी 1 चमचा मीठ घातलं होतं आणि कुकरला 3 शिट्या घेतल्या आणि उकडून घेतल्या. आता करूया आपण चटपटा मका. पॅन ठेवलेला आहे. थोडंसं तेल घालते आणि त्याचबरोबर बटर घालणार आहे मी इथे. बटर चांगलं मेल्ट होऊ दे. त्याच्यामध्ये मी इथे बारीक चिरलेला लसूण घालते. एक 8-10 पाकळ्या लसणाच्या मी घेतल्या होत्या, त्या घालते. त्याचबरोबर 1 चमचा चिली सॉस, 1 चमचा सोया सॉस, टोमॅटो केचप घालते. आणि हे आता आपण छान सगळं मिक्स करून घेऊया. आणि त्याच्यातच आता मी हे जे कॉर्न उकडले होते ते घालते. सगळे कॉर्न मी नाही घेतलेले आत्ता, कारण आमच्याकडे उकडलेले कॉर्न पण आवडतात. त्यामुळे थोडे उकडलेले आणि थोडे असे मसालेदार असं करते मी. आता हा जो आपण सॉस बनवलेला आहे त्याच्यामध्ये हे कॉर्न छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं. हे असं ना छान सगळीकडनं तो मसाला, तो सॉस कोट झाला पाहिजे. काळी मिरी पूड केली होती. एक 8-10 मिरीचे दाणे घेतले होते आणि त्याची खलबत्त्यात पूड केली होती, ती घालायची राहिली. ती मिक्स करते आणि तोही सॉस आता या सगळ्यावर टाकते. मस्तपैकी कोट झालेले आहेत आपले मके. चटपटा कॉर्न किंवा चटपटा मका तयार आहे. मी गॅस बंद करते आता. मस्त चटपटा स्वीट कॉर्न तयार आहे. खूप सोपं आहे करायला. मी तुम्हाला उकडलेला मका कसा करायचा ते पण सांगितलं आणि उकडलेल्या मक्यापासून हे चटपटा स्वीट कॉर्न कसं बनवायचं तेही सांगितलं, दाखवलं. चला तर मग अशाच छान छान रेसिपी बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या. तोपर्यंत बाय.